तर सलामीची जोडी असलेली दत्तसाई कुरणवाडी या संघाच्या माध्यमातून दिवेश पारावे मुंबईचा हा सितारा दत्तसाई कुरणवाडी संघातून खेळताना दिसतोय. तर नॉन स्ट्राईकला असेल तो या ठिकाणी प्रतीक कांबळे मात्र प्रतीक कडव पुन्हा एकदा दोन्ही संघ सूचनेकडे जातीनिशी लक्ष द्या. मैदानावरती कोणताही खेळाडू थुंकणार नाही याची काळजी घ्या. थुंकताना आढळल्यास पंचांच्या माध्यमातून 5 धावांची पेनल्टी देखील असेल. कोणताही खेळाडू मैदानावरती पान मावा गुटखा खाऊन आढळल्यास थेट 5 धावांची पेनल्टी बसू शकते. त्याच्यामुळे काळजी घ्या. जिल्ह्यातील 4 ते 6 खेळाडू सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यातील बरीचशी मैदानं ज्याच्या माध्यमातून गाजवली जातात तो प्रतीक असेल. तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतो दिवेश पारावे मुंबईचा हा सितारा असेल. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असेल या ठिकाणी मात्र रमेश उर्फ बबलू पवार. व्यवहारात व्यवहार म्हणजे बबलू पवार. पंचांचा कॉल येतोय. सामन्याला सुरुवात केली जाते. पहिले षटक घेऊन बबलू पवार सज्ज असेल. वेगवान गोलंदाज परतना एक्सप्रेस या नावाने हा गोलंदाज ओळखला जातो. पहिला चेंडू आमचा फटका खेळायचा प्रयत्न होता असफल ठरला. डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय बबलूच्या माध्यमातून. बबलू याचा पुढील चेंडू प्रतीक कडव सज्ज असेल. यावेळेस देखील सुरेखिंदा चेंडू हाताळला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होणारा चेंडू बॅट आणि बॉल यांचा संपर्क येऊ दिला नाही. चांगला गनिमी काबा आखला जातोय ऑल पलटणी संघाच्या माध्यमातून. लेगसाईडच्या दिशेने प्रतीकला रोखण्यासाठी 4 क्षेत्ररक्षक तर ऑफ साईडच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक पैलू करण्यात. कारण सर्वांना समान संधी दिली जाते क्षेत्ररक्षण करण्याची. यावेळेस बबलू पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस मात्र टॅपचा फटका चेंडू थेट पाठवला चौकाराच्या दिशेने. चौकारची मोहीम लागली जाते प्रतीक याच्या माध्यमातून. हृदय कसा फटका आपण पाहतोय. या चौकारानंतर धावसंख्या होते 4 धावा. वैयक्तिक आणि संघाचं खातं यावेळेस मात्र प्रतीक उर्फ टॅटू उघडताना दिसतोय. धावसंख्या होते 4 धावा. निश्चितपणे दत्तसाई कुरणवाडी संघ आणि या संघाचं खातं मात्र प्रतीक याच्या माध्यमातून ओपन केलं जात आहे. बबलू पवार यावेळेस मात्र फलंदाज विकेट एक अभियानात चकून केलं जाते. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेसाठी धावसंख्या होते 5 धावा. 5 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा बबलू पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल. यावेळेस मात्र प्रतीक. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. यावेळेस मात्र 1 धावेचा. त्या 1 धावेनंतर धावसंख्या होते 6. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक खेळण्यासाठी मात्र प्रतीक सज्ज असेल. या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक. यावेळेस मात्र लेग साईडला बीट करण्याचा प्रयत्न होता. सागर नेवाते यांच्या वडाला याच्या माध्यमातून निश्चितपणे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यापासून पहिल्या षटकाची समाप्ती या टीम होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 0 6 धावा. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 6. तर यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज दाखल केला जातोय. रत्नागिरीतील स्टारका 6 खेळाडू म्हणून ओळखला जाणारा पिरो सेन्नेगी ज्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांच्या जिंदगी उद्ध्वस्त केल्या गेल्या क्रिकेटमध्ये तो आपण पाहतोय. पिरो सेन्नेगी स्ट्रायकिंग एंडवरती असेल. दिवेश पारावे मॅन फ्रॉम मुंबई याच्या माध्यमातून पाहूया कशा पद्धतीने खेळ सादर केला जाईल.
फिरोज विरुद्ध या ठिकाणी लढत निलेश पाराबे. पहिला चेंडू यावेळेस मात्र बॅट आणि बॉल यांचा संपर्क नसेल. डॉट चेंडू आपण पाहतोय फिरोजाच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. दरम्यान फिरोजाचा पुढील चेंडू यावेळेस मात्र टॅपचा धमाका आपण पाहतोय. दिवेशची बॅट मध्ये बोलू लागते. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 10. ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. आप्पा म्हणजेच कैलास याच्या माध्यमातून थोडंसं मार्गदर्शन लाभतंय फिरोजसाठी. पाहूया कमबॅक केलं जातं का दिवेश. यावेळेस देखील सुरेख फटका टोला जातोय. कवरच्या डोक्यावरून आसमानी फटका. चौकार. चौकारांची मोहर यावेळेस लावली जाते दिवेश पाराबेच्या माध्यमातून. या चौकारानंतर धावसंख्या होते 14. चांगली फलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी मात्र दिवेश याच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू होती. 2 वेगवेगळे फटके आपण पाहतोय. पुन्हा एकदा फिरोज गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. यस वाईट चेंडू. धावसंख्या होते 15 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र फिरोज याचा सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोमध्ये केलं जातं. या ठिकाणी मात्र फिरोज याच्या माध्यमातून डॉट चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करताना दिसला तो फिरोज सिंदगी. यावेळेस मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. खेळण्यास मात्र सज्ज असेल तो यावेळेस दिवेश. बाउन्सिंग चेंडू होता. आपटण्याचा प्रयत्न फसला. पुन्हा एकदा डॉट चेंडू होतो. या ठिकाणी मात्र फिरोजच्या माध्यमातून षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. यावेळेस मात्र सुरेख फटका. नेत्रदीपक असा फटका दिवेशच्या बॅट मधून. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा. 19 ही धावसंख्या आपण पाहतोय गुणखात्यामध्ये. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. तो म्हणजेच सागर नेवाते. मेन फ्रॉम वडाला एक्सप्रेस म्हणून हा गोलंदाज ओळखला जातो. सातत्याने रत्नागिरीवरती असलेलं प्रेम, या प्रेमाखातीर तो मुंबई भागातून रत्नागिरी शहर भागात ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. तर शाकी एंडवरती मात्र असेल यावेळेस मात्र प्रतीक कडव उर्फ टॅटू. दोन्ही स्टारकास्टचे खेळाडू असतील. यावेळेस मात्र सुरेख फटका बेकाबला जातो. ते चौकार. धावसंख्या होते 23 धावा. सुरेख अशी फलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सागर याचा यावेळेस देखील टॅपचा फटका. सुरेख असा फटका आपण पाहतोय. प्रतीकच्या बॅटमध्ये येतोय. सलग 2 चेंडू होती. 2 मोठे प्रहार. या चौकारानंतर धावसंख्या होते 27 धावा. ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या खेळीचं सादरीकरण केलं जातं प्रतीकच्या माध्यमातून. धावसंख्या होते 27 धावा. पुन्हा एकदा सागर निबाटे गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस मात्र पंचांचा कॉल असेल. यस 9 चेंडू मुख्य पंच असतील राज तोरणकर यांच्या माध्यमातून इशारा येतोय 9 चेंडूचा. धावसंख्या होते 28 धावा. 28 धावा. यावेळेस देखील पंचांचा कॉल. वाईट +1 2 धावा. या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावेवरती. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल दत्तसाई कुरणवाडी या संघासाठी. या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून प्रतीक तसेच दिवेश फलंदाजी करताना दिसत आहेत. दोघांच्या माध्यमातून धावांना आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. पाहूया कमबॅक केलं जातं का सागर निबाते यांच्या माध्यमातून. सागर निबाते मॅन फ्रॉम वडाला. याबद्दल पाहूया कमबॅक करेल का. प्रतीक मात्र चांगल्या फॉर्मामध्ये दिसतोय. यावेळेस देखील सुरेख फटका आणि यावेळेस निश्चितपणे चांगला प्रयत्न देखील होता. मनूच्या माध्यमातून चांगला प्रयत्न पण चेंडू जाते ते सीमा पार. चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 34 धावा. 34 धावा. तर अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील.
यावेळेस मात्र बॅट आणि बॉल यांचा कोणताही संपर्क नसेल. चेंडू देतो विकेट किपर अशफाक मदार याच्या हातामध्ये चेंडूचा स्वीकार असेल. निश्चितपणे चांगलं कमबॅक सागरच्या माध्यमातून. सागर याचा पुढील चेंडू होल्ड आउट. पहिला धक्का बसतोय यावेळेस मात्र दत्तसाई कुरणवडी या संघाला. तर पहिला धक्का बसतोय दत्तसाई कुरणवडी संघाला. धावसंख्या होते ती म्हणजेच 34 धावा. 34 धावा. नवीन बॅटर असेल तो ऋषिकेश. सागर नेबाटे ज्याच्या षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक खेळण्यासाठी ऋषी सज्ज असेल. यावेळेस मात्र सुरेख असा फटका टो लावला जातोय. ऋषीच्या बॅट मधून खुशी दिली जाते संघासाठी. ठोकला जातोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 30 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक कडाव त्याच्या माध्यमातून चांगली सुरुवात केली गेली संघासाठी. आणि यावेळेस मात्र निलेश देखील चांगली फलंदाजी करताना दिसतोय. या मोठ्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलची तिसरी लढत आपण पाहतो. दत्तसाई कुरणवाडी विरुद्ध ऑल पैठणे. तर तब्बल 2 दशक आणि त्या दशकांपेक्षा जास्त काळ अंडर क्रिकेट मधील अधिराज्य गाजवलेला हा खेळाडू असेल. कैलास उर्फ आप्पा शेळके याच्या माध्यमातून हाताळलं जाते 4थं षटक. रत्नागिरीतील कोणता या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणता तालुका नसेल जो आप्पाच्या माध्यमातून गाजवला जातो. यावेळेस दिवेश पात्र सज्ज असेल. सुरेख फटका असेल परंतु मिळवून देतो 1 धाव. या एका धावेसह धावसंख्या होते 39 धावा. 39 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. आप्पाचा पुढील चेंडू. यावेळेस पंचांचा इशारा आहे की तो वाईट चेंडूचा अतिरिक्त धावेत मात्र वाढ. आप्पा याचा पुढील चेंडू पुन्हा दिवेश पराभे सज्ज असेल. यावेळेस मात्र देशहीन गोलंदाजी वाईट +1 2 धावा. 2 धाव मिळत आहेत या ठिकाणी मात्र दत्तसाई कुरणवाडी संघाला. या 2 धावांनंतर धावसंख्या होते 42 धावा. 42 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल तो कैलास आप्पा. त्यावेळेस देखील चुकीची गोलंदाजी वाईट +1 2 धावा. अतिशय संघर्षमय सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाचे पाठीराखे दोन्ही संघांना चांगला सपोर्ट करताना दिसत आहेत. दत्तसाई कुरणवाडी त्यानंतर ऑल पैठणे एक चांगली लढत आपण पाहतोय. धावसंख्या होते 44 धावा. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय दत्तसाई संघाच्या माध्यमातून. कैलास उर्फ आप्पा शेळके याच्या माध्यमातून मात्र आतापर्यंत असे चेंडू हाताळले जात आहेत. पाहूया कमबॅक केलं जातं का. दिवेश पारावे नंतर मुंबई याच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे धावांना आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. पुढील चेंडू कैलास उर्फ आप्पा याचा. दिवेश सज्ज असेल. यावेळेस देखील सुरेख प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतो एक शिवकर्णा चषकचा चौकार. धावसंख्या होते 48 धावा. 48 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. आप्पाचा पुढील चेंडू दिवेश सज्ज असेल. पाहूया काय घडेल. यावेळेस देखील सुरेख फटका. धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेस मात्र ऋषीला मात्र माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 असेल दत्तसाई कुरणवाडी या संघासाठी. षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. धावसंख्या होते 48 धावा. 48 लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या होते 48 धावा.
सत्तर विकेट 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती म्हणजे 48 धावा. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतोय अंकित खंडागळे असेल. अंकित खंडागळे यावेळेस मात्र नवीन फलंदाज असेल. आताचा पुढे चेंडू यावेळेस लेग ब्रेक चेंडू होता. निश्चितपणे चेंडू जात आहे डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. या एका धावेनंतर धावसंख्या होते 49 धावा. 49 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. खेळण्यासाठी अंकित सज्ज असेल. अंकित विरुद्ध आप्पा अशी लढत आपण पाहतो या अखेरच्या षटकामध्ये. यावेळेस देखील चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. संघाचं अर्धशतक फलकावरती लागते. धावसंख्या होते ती म्हणजेच 50 धावा. धावसंख्येच्या लढतीमध्ये चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी झाला तो दत्तसाई कुरणबडी हा संघ. षटकातील अखेरचा चेंडू असेल खेळण्यास मात्र अंकित देखील सज्ज. चांगला फटका यावेळेस मात्र धावबाच्या सुरुवात मात्र अंकितला माघारी परतावं लागतंय. निर्धारित 4 षटकांची समाप्ती होते आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 50 धावा. 51 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस मात्र ऑल पलटवून या संघाला. जोडी दाखल केली जाते ऑल पलटवणे या संघाच्या माध्यमातून. फिरोज सिंदगी त्यानंतर अशफाक मदार 51 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती दाखल होणारी ही जोडी आपण पाहतोय. ऑल पलटवणे संघासाठी सातत्याने यशस्वी अशी ही जोडी असेल. तर गोलंदाजीचा जर विचार केला गेला तर दत्तसाई कुरणवाडी या संघाच्या माध्यमातून प्रथम षटक क्रमांक पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल. मुंबईचा हा सितारा त्याच्या माध्यमातून सातत्याने अतिशय दर्जेदार असं क्रिकेट खेळलं जातं आणि या न्यूकॉलच्या मैदानावरती क्रीडांगणावरती चांगला खेळ सादर करायचा प्रयत्न करेल. दिबेश याचा पहिला चेंडू खेळण्यास सज्ज असेल. यावेळेस मात्र फिरोज सिंदगी पहिला चेंडू. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा.
या ठिकाणी खातं उघडताना दिसतोय तो ऑल परटवणे हा संघ 51 धावांचं लक्ष्य आणि हे लक्ष घेऊन मैदानावरती दाखल होतोय तो परटवणे हा संघ. फिरोज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असेल. साइड चेंज करून गोलंदाजी केली जाते दिवेश पाराबे याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र यस बाईट चेंडू. मुख्य पंच असतील राज तोडणकर सर, स्क्वेअर लेग पंच असतील ऋषिकेश भाटकर, तर गुणलेखनाचं कार्य या ठिकाणी केलं जातंय मंदारजी तोडणकर यांच्या माध्यमातून. तर या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज केलं जातंय आमचे मित्र सौरभजी मयेकर यांच्या माध्यमातून. रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहू शकता. सुरेख असा फटका असेल फिरोजच्या बॅट मधून धमाका आपण पाहतो चौकाराचा आणि निश्चितपणे या धमाक्यानंतर धावसंख्या होते 6. ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा दिवेश विरुद्ध फिरोज अशी लढत आपण पाहतोय. पुन्हा एकदा साइड चेंज करून गोलंदाजी केली जाते. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना दिसतोय तो दिवेश पाराबे, तर स्ट्रायकिंग एंडवरती फिरोज देखील चौकारनिशी खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा दिवेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल, स्ट्रायकिंग एंडवरती मात्र सज्ज असेल. यावेळेस मात्र फिरोज सिंदगी. खराब चेंडू होता, त्याचा योग्यरित्या समाचार देखील घेतला जातोय. चेंडू पाठवला जातोय थेट सीमा रेषा पार येतोय एक सुरेख फिरोजच्या बॅट मधून चौकार. या चौकारानंतर मात्र धावसंख्या होते 10. ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. चांगली फटकेबाजी, उपयुक्त अशी फलंदाजी आपण पाहतोय फिरोज सिंदगीच्या माध्यमातून. दिवेश पाराबे याच्यावरती चढवला हल्ला असेल, पाहूया कमबॅक केलं जातं का या ठिकाणी दिवेशच्या माध्यमातून. दिवेश विरुद्ध फिरोज अशी लढत आपण पाहतोय. पुढील चेंडू यावेळेस मात्र दिवेश याचा पुन्हा एकदा सज्ज असेल तो फिरोज. चांगला फटका सजावला गेला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मुजाहिद बोरकरच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने. पुढील चेंडू यावेळेस मात्र दिवेश याचा पुन्हा एकदा मात्र सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. उसळी घेणारा चेंडू असेल, बाउन्सिंग चेंडू आपण पाहिला. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. चांगलं कमबॅक आपण यावेळेस पाहतोय दिवेश पाराबे याच्या माध्यमातून. पुढील चेंडू दिवेश याचा खेळण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस मात्र फिरोज सिंदगी. यावेळेस देखील टॅपचा सुरेख असा फटका आपण पाहतोय. एक ब्रँडेड फटका आपण पाहतोय. एक ब्रँड दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो फिरोज सिंदगी. रत्नागिरीचा ब्रँड काय असतो तो फिरोज यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. निश्चितपणे चौकाराची आतषबाजी फिरोज करताना दिसतोय. पाहूया दिवेश यावेळेस मात्र कमबॅक करेल का या चेंडूवरती. यावेळेस मात्र पंचांचा कॉल असेल. बाईटच्या स्वरूपात एका धावेचा प्रथम षटक, पहिले षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 15 धावा. 15 धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. छत्तीस धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील या ठिकाणी मात्र 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 12च्या सरासरीने या ठिकाणी खेळावं लागेल ऑल परटवणे या संघाला. बोरकर पठाणवाडी एक्सप्रेस या नावाने हा गोलंदाज ओळखला जातो. पहिला चेंडू टॅपचा सुरेख असा फटका आपण पाहतोय. या ठिकाणी अशफाक मदारच्या बॅट मधून सुरेख अशी फटकेबाजी आपण पाहतोय. शानदार फटका टोलावला जातोय थेट चौकार. या चौकारानंतर धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 19 धावा. 32 धावांची आवश्यकता अजूनही असेल सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र ऑल परटवणे या संघाला. मुजाहिद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस मात्र खराब चेंडू हाताळला गेला. पंचांचा कॉल येतो यस नो चेंडू. धावसंख्या होते 20 धावा. 20 ही धावसंख्या आपण गुणखात्यामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न फसला. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय गोलंदाज मुजाहिद बोरकर याच्या माध्यमातून. कामानिमित्त परदेशात असल्याने थोडस क्रिकेट देखील कमी झालं असेल मुजाहिद याचा, परंतु मिळणाऱ्या सुट्टीतून एक क्रिकेटचा आनंद घेताना दिसतोय तो यावेळेस मुजाहिद बोरकर. मुजाहिद याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र टॅपचा फटका.
ऋषीच्या माध्यमातून चेंडू रोखला जातोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय मुजाहिद याच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस टॅपचा खणखणीत असा फटका आपण पाहतोय. अशफाक मदार याचे बॅट मात्र बोलू लागते. येतोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 24 धावा. 24 2 4 24 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. अजूनही 27 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी अजूनही 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असेल. अतिशय रंगतदार लढत आपण पाहतोय परटोना विरुद्ध दत्तचाई कुरणवाडी. पुढील चेंडू यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. यस नो चेंडूचा. या नो चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा. 26 धावांची आवश्यकता असेल अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. ऑल परटोन या संघाला. मुजाहिद याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडू जातोय. निश्चितपणे पंचांचा इशारा देखील येतोय. सावधगिरीने यावेळेस मात्र चेंडू रोखला जातोय. प्रतीकच्या माध्यमातून षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतोय. खेळण्यासाठी मात्र अशफाक सज्ज असेल. यावेळेस देखील थोडासा खराब असा चेंडू हाताळला गेला. यावेळेस निश्चितपणे एक धाव मिळते ऑल परटोन या संघाला. मुजाहिदचा पुढील चेंडू यावेळेस मात्र एका धावीसाठी फटका खेळला जातोय आणि त्यानंतर धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. 27 धावसंख्या होते. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 24 धावांची आवश्यकता असेल. 24 धावा कराव्या लागतील 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 24 धावांची आवश्यकता असेल. अतिशय रंगतदार चालू असलेली लढत आपण पाहतोय. श्री नवलाई पावनाई मित्रमंडळ तसेच शिवकलिना क्रिकेट क्लब याच्या माध्यमातून आयोजित असा या ठिकाणी मात्र शिवकलिना चषक 2025. तर प्रवीण रेवणे यावेळेस मात्र तिसरं षटक घेऊन सज्ज असेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 24 धावांची आवश्यकता. प्रवीण विरुद्ध फिरोज अशी लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेखरित्या टोलावला जातोय. कव्हरच्या दिशेने एक देखणा फटका फिरोजच्या बॅट मधून येतोय. चौकार. धावसंख्या होते 31 धावा. 31 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. प्रवीण विरुद्ध फिरोज अशी लढत आपण या षटकामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या बाहेर मिळाला चेंडू. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. यावेळेस मात्र वाईट चेंडूचा. धावसंख्या होते 32 धावा. पुढील चेंडू यावेळेस मध्ये देखील खराब असा चेंडू हाताळला गेला. निश्चितपणे वारंवार खराब अशी गोलंदाजी यावेळेस प्रवीणच्या माध्यमातून केली जाते. हा महत्वपूर्ण सामना असेल. निश्चितपणे क्वार्टर फायनलची मोठी लढत आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा तिसरा थरार आपण पाहतोय. परटणे विरुद्ध दत्तसाई कुरणवाडी. प्रवीणचा पुढील चेंडू यावेळेस देखील चुकीची गोलंदाजी आणि यावेळेस मात्र मोक्याच्या क्षणी चौका मारायचा प्रयत्न फिरोजच्या माध्यमातून केला जातोय. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस देखील चौकार. जबरजबर वाईटने चौकार बसूल केलाय. तो यापासून ऑल परटोन या संघाले. तदनंतर धावसंख्या होते 35 धावा. 35 धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. 16 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 16 धावांची आवश्यकता. अतिशय दर्शनीय सामना, प्रदर्शनीय सामना आपण पाहतोय. एक हाय व्होल्टेज लढत आपण पाहतोय. ऑल परटणे विरुद्ध दत्तसाई कुरणवाडी. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. प्रवीण विरुद्ध फिरोज. यावेळेस मात्र सुरेख असा प्रहार आपण पाहतोय. फिरोजच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या होते 39 धावा. 12 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र कमबॅक केलं जात आहे. प्रवीणच्या माध्यमातून येतोय डॉट चेंडू. प्रेशर दडपण पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. यावेळेस मात्र धावसंख्या असेल ती म्हणजे 39 धावा. प्रवीण याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा फिरोज सज्ज असेल.
यावेळेस मित्र पंचांचा कॉल येतोय नो +1 2 धावा. या 2 धावेनंतर धावसंख्या होते 41 41 धावा. अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल आणि या षटकातील चेंडूंची संख्या मात्र शिल्लक असेल ती म्हणजे 3 म्हणजे 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. हा सामना जिंकण्यासाठी यावेळेस मात्र ऑल परटवणे या संघाला थोडीशी खराब अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो प्रवीण. महत्वपूर्ण षटक हाताळणे गरजेचं होतं. वारंवार चुका केल्या गेल्या आणि यावेळेस मात्र निश्चितपणे यावेळेस मात्र भक्कम स्थितीमध्ये दिसतोय तो यावेळेस मात्र ऑल परटवणे हा संघ. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय आणि यावेळेस नंतर 10 धावांची आवश्यकता देखील असेल. पाहूया कमबॅक केलं जातं का, प्रवीण रेवणेच्या माध्यमातून फिरोजला रोखलं जातं का. पाहूया की फिरोज यावेळेस मात्र हवी ठरतो. पुढील चेंडू यावेळेस मात्र हवी ठरताना दिसतोय तो फिरोज. अतिशय चांगलं टायमिंग आपण पाहतोय, चांगल्या दर्जाचे फटके आपण पाहतोय, चौकारांची आतषबाजी आपण पाहतोय फिरोज सिंदगीच्या माध्यमातून. म्हणूनच म्हटलं जातं बऱ्याच गोलंदाजीची ज्याने जिंदगी बर्बाद केली असा हा असेल फिरोज सिंदगी. यावेळेस मात्र पुढे जाऊन फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या होते 46 धावा 46 46 धावसंख्या आपण पाहतोय. 5 धावांची आवश्यकता असेल. पाहूया प्रवीण रोकेल का फिरोज याला. यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता, फसवा चेंडू हाताळला गेला, ऑफकट चेंडू हाताळला गेला आणि यावेळेस मात्र निश्चितपणे चेंडू येतो डॉट. आणि यावेळेस मात्र 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 46 धावा 46 46 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची आवश्यकता असतील. यावेळेस मात्र येणारे चेंडू असतील 6, जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता. यावेळेस मित्र प्रतीक कडव संघाचा मायबाप गुरुजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय यस नो +1 2 धावा जोडल्या जात आहेत धाबा खात्यामध्ये. थोडासा दुखापतग्रस्त होतोय तो फिरोज सिंदगी. या 2 धावेनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 48 धावा. 3 धावांची आवश्यकता असेल. नो +1 नंतर धावसंख्या होते 48 धावा. 3 धावांची मोहर लावावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी ऑल परटवणी या संघाला. पाहूया प्रतीकच्या माध्यमातून किमया केली जाते का, 3 धावा रोखल्या जातात का. पाहूया या अखेरच्या षटकामध्ये प्रतीकचा जर विचार केला गेला तर आतापर्यंत चांगलं प्रदर्शन त्याचं राहिलंय. या संपूर्ण ग्रुपमध्ये एक उपयुक्त असा फलंदाज म्हणून नावारूपाला आलेला तो प्रतीक. परंतु या अंतिम क्षणी अंतिम या मोठ्या सामन्यामध्ये चुका करताना दिसतोय तो दत्त साई कुरणबडी हा संघ. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र सनीशेठ दुधवडकर यांचा देखील शिवगुरा चषक मध्ये सहर्ष स्वागत असेल. वेळात वेळ देऊन क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ते कुवारभाव भागातून आपल्या या गावच्या स्थानिक मैदानावरती दाखल झालेत. तर फलंदाज चेंज होतोय या ठिकाणी. बॅटर्स मध्ये चेंजिंग होते. साई सनगरे याला प्राचारण केलं जाते फलंदाजी करण्यासाठी. तर अजूनही 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता असेल. साई सनगरे स्ट्रायकिंग एंडवरती असेल. थोडासा दुःखापतग्रस्त होतोय तो फिरोज सिंदगी. एकाकी झुंज आपण पाहिली होती. हुकुमचा एक्का काय असतं ते
दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या सामन्यामध्ये केला. आपल्या संघाला चांगल्या अवस्थेमध्ये नेऊन ठेवून एन्जॉयड म्हणून तो या मैदानाबाहेर दाखल होतोय. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. 3 धावांची आवश्यकता. दुखापतग्रस्त या ठिकाणी फिरोज सिंदगी आपण मैदानावरती पाहतोय. वैयक्तिक 26 धावसंख्येवरती खेळतोय तो फिरोज सिंदगी. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. प्रतीक सज्ज. सुरेख असा चौकार आणि या चौकार ठोकून संघाला विजयी करतो तो फिरोज. वैयक्तिक 30 धावांची घानागती खेळी कुठेतरी घातक ठरली आहे दत्तसाई कुरणवाडी संघासाठी आणि या सामन्याचा मानकरी देखील ठरतोय मॅन ऑफ द मॅचच्या ऑनली अँड ओनली फिरोज सिंदगी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे तो फिरोज सिंदगी. फिरोज आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. प्रकाशजी घबाळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फिरोज सिंदगी याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. फिरोजच्या वतीने त्याचा प्रतिनिधी मंचावरती दाखल झालाय. दुखापत असल्याने तो स्वतः मंचावरती दाखल झाला नाही तर त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी दाखल होतोय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला तो या ठिकाणी फिरोज सिंदगी. प्रकाशजी घबाळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फिरोज सिंदगी याला मॅन ऑफ द मॅच दिला जातोय.